नमस्कार. जायतो पावटी आमकां असे दिसतन होय की आमी प्रयत्न तर खूप करतात पूण जाय तस्यो फुडें वचोना. आमकां सगळ्यान जिवताचेर फुडें वचपाचो आसता, बरो शिकपाचो आसता, पूण हो यश मेळोवपाचो गूट तो खरेच खंय लिपला? चलात, आज आमी त्याच वाटेर एक नजर मारूया. आमी शिकतना वो काम करताना केदनाम आमी एका अशा सुवातेर पावतात जॉयन कितलोय धपको मारल्यार पुढे वचपाकूच जायना. एकदम एका दवाटर उभे रावल्यासारखो दिसता. आणि हीच ती स्थिती जंय आमकां दिसता की आमचे सगळे प्रयत्न व्यर्थ वचूंक लागल्यात. हो अनुभव तो आमकां सगळ्यांकूच जोणेकिलाक तर आयलो आसतलो न्ही. आणि आयशा वेळार आमकां सोदान सल्लो कितें मेळटा? तोच परनो, अरे आनीक प्रयत्न कर. पण विचार करपासारखी गॉज म्हणल्यार फकत चोड प्रयत्न करून भागता वा खरं कारण तेम कितें वेगळंच असोत? जायतो पावटी आमी ह्या अडचणेक कारण दुसरेच कडेन सोदतात. आमी चुकीचे स्वातर जबाब सोदतात आसतात. पण एक मिनिट थांबून विचार करूया. जोरी ही अडचण आमच्या प्रयत्नांची व प्रेरणेची नसल्यार, जोरी हेचं कारण खूपच खोल असल्यार, कितें तरी असलें ज्याच्यार आमचं आजमेरेन लक्षूच वचनाम. आता हो आंकडो पळयात. 88%. हो फकत एक आंकडो न्हय, तर आमच्या प्रश्नांचे जबाब आसा. एक असो घूट जो सगळं चित्र बदलून उडयतलो. तर ह्यो 88% कितें? संशोधने सांगता की शिकपात येवपी अशी तोके अडचण्यां कारण आमचे भितरल्यो काही मुल्लावे कौशल्या म्हणल्यार कॉग्निटिव्ह स्किल्स कमी आसोप. म्हणल्यार प्रश्न प्रयत्नाचो न्हय, पण त्या कौशल्यान वाडवपाचो आसा. आणि ह्या वचार आणखी एक मोळजेचा गॉजल म्हणल्यार ह्या कौशल्यक आमी आमच्या मेंदवाची ऑपरेटिंग सिस्टम म्हणून समजून जाता. चला ती कशी काम करता ते पळयोया. ह्या चित्राचेर नोदूर मारात. माहिती कशी आमच्या मेंदवांत भितर सोरता, टीचर काम जाता आणि उपरांत बाहेर पडता हे सगळं हांगा दाखयलां. एकदम कम्प्युटराच्या हार्ड डिस्क आणि रॅम सारखी ही व्यवस्था. जोरी ही व्यवस्था बरी चल्ली तर शिकणो एकदम सोपे जाता. पण जोरी हातान कितें आडखाळा आयलीन तरी हे ऑपरेटिंग सिस्टीमचे काही महत्वाचे भाग असतात. पहिलो म्हणल्यार लक्ष आणि वेग. म्हणल्यार एक गोष्टीवरीय लक्ष केंद्रित करप आणि माहिती वेगीन समजून घेवपाची ताकद. उपरांत येता तो भाग म्हळ्यार याद धरप. हातून वेगवेगळे यादी आसात, थोड्या वेळाची, लांब कालाची. माहिती उगदास धरूंक हे सगळ्या कौशल्या खूप गरजेचे. आणि तिसरो सगळ्यात महत्वाचो भाग तो म्हळ्यार तर्क आणि विवेक. म्हळ्यार अडचणी सोडोवपाची, नवो विचार करपाची ताकद. हे सगळं हाचेवर आधारून असता. ठीक आसा, तो हे कौशल्य आसात हे कळले. पण आता मुख्य प्रश्न, त्यो आमच्या भितर कितल्या आसात ते कशे कळपाचे? आणि सगळ्यात महत्वाचे, त्यो वाढून जातात? चला पळोवया. हांगा 2-4 तरेके आसत. लगे मिळून पळोवयात. एक पहिल्यांचो आणि दुसरो उपरांचो. बरेंच पळोवयात कशे तर्क, याद आणि लक्ष धरपाचे गुण वाढल्यात ते. हो तफावत स्पष्ट दाखविता की योग्य मार्गदर्शनान आमच्या मेंदवाची ताकद खरेच वाडयता येता. हो बदल अचंबित करपासारखा आसा न्हय? आणि हा बदल घडून येता तो ह्या 5 मुख्य क्षेत्रांनी: तर्क, ग्रहणशक्ती, लोश, समन्वय आणि याद. आमी आत्तामेरेन ज्या कौशल्यांविषयी उलयल्यान त्या सगळ्या हातूनच येतात. ही एकतरेन आमच्या मनाची मुलावी बुन्याद जावन आसा. पण ह्या सगळ्या जाणवायेचो खऱ्या जिवंतात कितें फायदो? ही कौशल्या वाढवून आमच्या शिकपान व कामात खरेच कितें बदल जाता? हे चित्र पळयात. हे आमकां एकदम सोपें करून सांगता कसे आमची याद, तर्क आणि वेग सारखी कौशल्य गणितांत, विज्ञानांत, इतिहासांत आणि कलेतूय म्हणल्यार दर एका विशयांत महत्वाचीं ठरतात. खरे म्हणल्यार हे कौशल्य म्हणल्यारच आमच्या शिक्षणीक यशाचा खोंब. तोडी आता आमकां कारण कळलेलां आणि मार्गूय दिसून लागला. आता फुडली वाट विंचपाचे काम आमचे आसा. आमचे मुखार आतां 2 वट्टो आसात. एक वट जोयम आसा तोशीच अडचणेंतूच रावपाची आणि दुसरी वट आपल्या मुळावे कौशल्या वाडोवन जिविताच्या दर एका क्षेत्रात यश मेळोवपाची. ह्या दोनतल्या खंयची वट धरची हो निर्णय पूर्णपणी आमचो आसा. जोरी कोण आपल्यो विकासाचो हो नवो अध्याय सुरू करपाक तयार आसा तर तांकां हे एक आमंत्रण. ही वाट चलपाक आपूण एकले नाहू. देव बोरम करूं.